आज आपण भारत व युरोपियन युनियन यांच्यात होणाऱ्या मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. हा करार भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद ठेवतो. भारताच्या एकूण निर्यातीच्या 17% निर्यात युरोपीय संघाशी होत असल्यामुळे हा करार महत्वाचा ठरतो. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी या कराराला सर्व कराराची जननी असे म्हटले आहे. या कराराची घोषणा 27 जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा व युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला लेयन हे दोघे 77व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत आणि भारतात उपस्थित राहणार आहेत. म्हणजे हा करार 18 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आलेला एक ऐतिहासिक संधी आहे. पण हे चित्र जितकं सोपं दिसतं तितकं नाही मित्रांनो. मुक्त व्यापार करार म्हणजे काय? भारतासाठी युरोप इतका महत्वाचा का आहे? भारताला यातून नेमकं काय मिळू शकतं? या कराराचे काही धोके आणि या करारामधील काही अडचणी कोणत्या आहेत? या कराराचे भूराजकीय महत्व काय आहे? या सर्व प्रश्नांची सखोल चर्चा आज आपण करूयात. नमस्कार, मी प्राध्यापक विजय रोटे आणि आपण पाहत आहात मतप्रवाह. मित्रांनो, हा करार नवीन नाहीये. याची सुरुवात 2007-8 मध्येच झाली होती. त्यावेळी याला नाव होते BTIA, म्हणजेच बॉर्डर बेस्ड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट अग्रीमेंट. काही कारणांमुळे या करारावरील चर्चा थांबली, पण 17 जून 2022ला यावर चर्चा पुन्हा सुरू झाली आणि आज जानेवारी 2026 मध्ये आपण या कराराच्या अंतिम टप्प्यात उभे आहोत. मुक्त व्यापार करार म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दोन देश एकमेकांमधला व्यापार वाढावा म्हणून आयात निर्यातीवरचे शुल्क कमी करतात. पहिली गोष्ट, नियम आणि प्रक्रिया सोप्या केल्या जातात आणि बाजारात प्रवेश मोकळा करण्याचे मार्ग सुकर केले जातात. याचा थेट परिणाम असा होतो की दोन देशांमधला व्यापार वाढतो, स्पर्धाही वाढते आणि अर्थव्यवस्थेला गती मिळते. युरोपियन युनियन म्हणजे 27 देशांचा समूह आहे मित्रांनो आणि उच्च खरेदी शक्ती असलेला हा बाजार आहे. आज आपला युरोपियन युनियन सोबतचा व्यापार 180 ते 200 अब्ज डॉलरच्या जवळपास आहे. या करारामुळे काय साध्य होईल मित्रांनो? बघा, पहिली तर गोष्ट, भारतीय वस्तूंवरचं शुल्क कमी होईल, ज्यामुळे आपली उत्पादनं युरोपमध्ये स्वस्त आणि स्पर्धेत टिकणारी होतील. दुसरी महत्वाची गोष्ट, मेक इन इंडिया ला गती मिळेल, कारण युरोपियन कंपन्या चीनला पर्याय म्हणून भारताकडे आज पाहत आहेत. तिसरी बाब, भारताला जगाचं फार्मसी म्हटलं जातं आणि या करारामुळे भारतीय औषधांना युरोपची दारं अधिक उघडतील. बघा मित्रांनो, वस्त्रोद्योग आणि रेडीमेड मध्येही आपल्याला बांगलादेश आणि व्हिएतनामशी खूप तीव्र स्पर्धा करावी लागते आणि या करारामुळे आपल्याला युरोपमध्ये बाजारपेठ मिळेल. महत्वाची गोष्ट आहे, प्रोफेशनल इंजिनियर्स, जे IT प्रोफेशनल्स आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यांना युरोपमध्ये जर का प्रवेश सहज मिळाला तर भारतासाठी तो एक गेम चेंजर ठरणार आहे. बघा, या कराराच्या जशा पॉझिटिव्ह बाजू आहेत तशा काही नकारात्मक बाजू पण आहेत. शेती आणि दुग्ध व्यवसायाचा जर का विचार केला तर हा करार आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी तेवढा फारसा फायद्याचा नाही, कारण युरोप मधले शेतकरी श्रीमंत आहेत, तिथली शेती प्रगत आहे, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी शेतकऱ्यांना दिली जाते आणि त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ जर का भारतात आले युरोपमधून आणि ते जर का स्वस्तामध्ये उपलब्ध झाले तर भारतीय शेतकऱ्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच युरोपमधले वाईन्स आणि जे स्पिरिट इंडस्ट्री आहे त्यालाही भारतामध्ये येण्याची त्यांची इच्छा आहे आणि भारतीय बाजारपेठ त्यांच्यासाठी उपलब्ध होऊ शकते. या करारामध्ये काही अडचणी आणि काही धोके पण आहेत. युरोपियन युनियन द्वारा CBAM म्हणजेच कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम हा महत्वाचा एक तिथं करार आहे. याचा अर्थ असा होतो, जर तुमचं उत्पादन, जसं उदाहरणार्थ भारतामध्ये स्टील आणि सिमेंट मध्ये
कार्बन हेवी उत्पादन आहे, मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन उत्सर्जन होतं आणि तशा उत्पादनावर युरोपमध्ये अतिरिक्त टॅक्स लावल्या जाईल. म्हणजेच भारतीय उद्योगांना आता केवळ उत्पादन करून चालणार नाही, तर ते ग्रीन आणि सस्टेनेबल पद्धतीनं करावं लागेल. ही एक मोठी परीक्षाच आहे. या करारामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला विचारात घ्यावी लागेल, ते म्हणजे रूल्स ऑफ ओरिजिन. याचा अर्थ काय होतो? एखादी वस्तू खरोखरच भारतात तयार होते का? का केवळ चीनमधून गोष्टी आणून, स्पेअर पार्ट्स आणून आपण इथं असेंबल करतो आणि युरोपला पाठवतो? तसं चालणार नाही. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टीला विरोध होणार. मित्रांनो, या कराराचे भूराजकीय महत्व पण आहे. म्हणजे केवळ व्यापार नाही, तर दोन देशांमधली मैत्री, सुरक्षा आणि जागतिक संतुलन यामध्ये सामावलेलं आहे. मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात आर्थिक सुरक्षा आणि चायना प्लस संकल्पना समजून घेणे खूप महत्वाचे आहे. चायना प्लस रणनीती काय आहे आणि यामध्ये भारताची भूमिका महत्वाची काय आहे? गेल्या काही वर्षात, विशेषतः कोरोना काळानंतर जगाला एका गोष्टीची जाणीव झाली मित्रांनो. उत्पादनासाठी केवळ चीनवर अवलंबून राहणे धोक्याचे आहे. चीनमध्ये काही जर का समस्या निर्माण झाली, उदाहरणार्थ लॉकडाऊन, कोरोनामध्ये लॉकडाऊन लागलं आणि अमेरिकेसोबत झालेल्या राजकीय तणावामुळे सुद्धा संपूर्ण जगाची पुरवठा साखळी एक प्रकारची कोलमडली होती. म्हणून पाश्चिमात्य देश आता चीनला पर्याय शोधत आहेत. यालाच चायना प्लस वन असे म्हणतात. भारत आपली मोठी लोकसंख्या, स्वस्त श्रम आणि स्थिर लोकशाहीमुळे या प्लस वन मधील सर्वात प्रबळ दावेदार आहे. या करारामध्ये आर्थिक सुरक्षा फार महत्वाची त्याला मानल्या गेलेलं आहे. काय म्हणते आर्थिक सुरक्षा? आजच्या काळात ज्याच्याकडे संसाधने आहेत तोच शक्तिशाली आहे, हे मान्य करतो आपण. आर्थिक सुरक्षा म्हणजे केवळ पैसा कमवणे नाही, तर संकट काळात तुमच्या देशाला जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा पडणार नाही याची खात्री करणे होय. चीन आणि रशिया सारख्या देशांमध्ये थोडीशी अनिश्चितता दिसून येते, राजकीय अडथळे पण आहेत. त्या तुलनेत युरोपियन युनियन आणि भारत हे दोन्ही लोकशाही देश आहेत. त्यामुळे हा करार एक विश्वासार्ह पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी महत्वाचा ठरतो. भारताचा हा करार केवळ युरोपशी नाही मित्रांनो, तर इंडो पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी एक मास्टर स्ट्रोक आहे. युरोपशी करार करून भारत हे सिद्ध करू शकतो की एक विकसनशील देश असूनही आपण जागतिक मानकानुसार, ज्याच्यामध्ये पर्यावरण आणि मानवी हक्क हे महत्वाचे अटी आहेत, या अटींना अधीन राहून आपण व्यापार करू शकतो. यामुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. हा करार भारताला केवळ श्रीमंत करणार नाहीये, तर जागतिक राजकारणात भारताला अशा ठिकाणी नेऊन ठेवेल जिथे भारताशिवाय कोणताही मोठा जागतिक निर्णय घेणे कठीण होईल. पण लक्षात ठेवा, हा करार म्हणजे केवळ एक स्वाक्षरी नाही, तर तो भारतीय उद्योगासाठी दिलेली एक अपग्रेड होण्याची नोटीस आहे. स्पर्धा अटळ आहे, नियम कडक आहेत, पण जर का आपण तयारी केली तर भारत जगाची नवीन आर्थिक शक्ती म्हणून नक्कीच पुढे येईल. तुम्हाला काय वाटतं? आपण या स्पर्धेसाठी तयार आहोत का? तुमची कमेंट्स नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद.